मुंबईच्या राजकारणावर काल एक वेगळंच वातावरण दाटून आलं होतं. एका बाजूला पक्षफुटीनंतर वर्धापन दिन साजरा करणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला सत्ता संघटनेच्या जोरावर शक्ती प्रदर्शन करणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दोन सभांकडे लागलं होतं. त्यामुळे कोणाची सभा मोठी होणार, कोणाचा आवाज शिवसैनिकांच्या मनापर्यंत पोहोचणार आणि ऑपरेशन टायगर नंतरचा पहिला राजकीय संदेश कोण देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एक नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलं, ते म्हणजे नितीन चंदनशिवे. सभागृहात हजारो शिवसैनिक उपस्थित असताना त्यांनी आपल्या जोशपूर्ण शैलीत आणि आक्रमक शब्दात अशी वातावरण निर्मिती केली की संपूर्ण सभागृह घोषणांनी दणाणून गेलं. त्यांच्या भाषणानंतर सभागृहातील प्रत्येक घोषणा अधिक तीव्र झाली आणि सोशल मीडियावरही त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. दरम्यान दुसऱ्या बाजूला गोरेगावमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा देखील तितकीच चर्चेत होती. ऑपरेशन टायगर नंतर मिळालेल्या राजकीय बळावर शिंदे गट आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता, तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षफुटीची वेदना, शिवसैनिकांची भावनिक नाळ आणि पुन्हा एकदा संघटना उभी करण्याचा निर्धार दिसत होता. त्यामुळे हे दोन्ही वर्धापन दिन केवळ दोन पक्षांचे कार्यक्रम राहिले नाहीत, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वेगळ्या प्रवाहांचा थेट सामना ठरला. पण या दोन सभांमध्ये नेमकं काय घडलं, कोणाची सभा जास्त गाजली आणि नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंच्या सभेत असा कोणता माहोल तयार केला की त्यांची चर्चा सगळीकडे सुरू झाली, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, शिवसेनेच्या खासदार फुटीनंतरचा वर्धापन दिवस, त्यामुळे हा वर्धापन दिवस कोण गाजवणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे हा दिवस केवळ एक पक्षीय कार्यक्रम नव्हता, तर तो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दोन शिवसेनांमधील शक्ती प्रदर्शनाची मोठी लढाई बनला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडानंतर अवघ्या काही दिवसात हा वर्धापन दिन आला असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन्ही मेळाव्यांकडे लागलं होतं. मुंबईत एकीकडे उद्धव ठाकरे यांचा मेळावा शण्मुखानंद सभागृहात पार पडत होता, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच दोन्ही बाजूंनी बॅनरबाजी, पोस्टर युद्ध आणि सोशल मीडियावरील प्रचारामुळे वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाकडून मुंबईत ठाकरेच असा संदेश देणारे पोस्टर झळकत होते, तर शिंदे गटाकडून भगवा शिवरायांचा आणि बाळासाहेबांचा असा दावा करणारी मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे हा वर्धापन दिन केवळ स्थापना दिन राहिला नाही, तर खरी शिवसेना कोणाची याचा राजकीय सामना बनला. त्यानंतर मंडळी, उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाकडे सुरुवातीला सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण त्या आधीच त्यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंड केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार, बंडखोरांना काय उत्तर देणार, पक्षातील उरलेल्या कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार याची उत्सुकता राज्यभर होती. अनेकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केलं. बंडखोर खासदारांवर निशाणा साधताना त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला आणि पक्ष फोडण्याच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. मात्र त्यांच्या भाषणातील सगळ्यात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे त्यांनी व्यक्त केलेली भावनिक भूमिका. उद्धव ठाकरे यांनी थेट "मी पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे" असं वक्तव्य केलं. हे ऐकताच सभागृहात एकच खळबळ उडाली. अनेक शिवसैनिक भावुक झाले. त्यासोबत त्यांच्या या विधानाने कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्या आणि कार्यक्रमाचं संपूर्ण स्वरूपच बदलून गेलं. याच वेळी आदित्य ठाकरे देखील भावुक झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. मंडळी, उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू आल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे ठाकरे गटाचा कार्यक्रम राजकीयपेक्षा अधिक भावनिक बनला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. बंडखोर खासदारांनी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की भाजप सोबत 30 वर्षे राहूनही आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. यामुळे त्यांनी पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा दावा पुन्हा एकदा अधोरेखित केला. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा होता. जिथं ठाकरे गट भावनिक वातावरण निर्माण करत होता, तिथं शिंदे गटाने आत्मविश्वास आणि विजयाचा सूर लावला. 6 खासदारांच्या फुटीनंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढलेला दिसत होता. अनेक नेत्यांनी हे ऑपरेशन टायगरचं यश असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची सुरुवातच आक्रमक होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवत "हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे" असं विधान केलं.
या एका वाक्याने संपूर्ण कार्यक्रमातच उत्साह निर्माण झाला. त्यातूनच या विधानातून त्यांनी आणखी राजकीय धक्क्यांचे संकेत दिले. शिंदे यांनी स्वतःच्या उठावाचा उल्लेख करत 2022च्या घटनांची आठवण करून दिली. त्यांनी पुन्हा एकदा दावा केला की त्यांनी शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाला कौटुंबिक मालमत्ता समजल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचं सांगितलं. ऑपरेशन टायगरवर बोलताना देखील शिंदे आक्रमक दिसले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत खाल घातल्याने लांडगा वाघ होत नाही अशा शब्दात टोला लगावला. हे विधान देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. दोन्ही कार्यक्रमांची तुलना केली तर गर्दी, उत्साह, भाषणांची धार आणि माध्यमातील चर्चा या सगळ्या बाबींमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन झालं. मात्र चर्चेचा केंद्रबिंदू कोण ठरला असा प्रश्न विचारला तर उत्तर थोडे मिश्र आहे. भावनिक क्षण, उद्धव ठाकरे यांची राजीनाम्याची तयारी, आदित्य ठाकरे यांचे भाऊक होणं आणि 6 खासदारांच्या फुटीनंतरचं पहिलं मोठं भाषण या कारणांमुळे माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाची चर्चा अधिक झाली. पण राजकीय आक्रमकता, ऑपरेशन टायगरचं यश आणि पुढील राजकीय घडामोडींचे संकेत यामुळे एकनाथ शिंदे यांचं भाषण देखील तितकंच गाजलं. त्यामुळे जर भावना आणि कार्यकर्त्यांची निष्ठा या निकषांवर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम जास्त गाजल्याचे दिसते. एकूणच 2026चा शिवसेनेचा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात विशेष ठरला. कारण हा वर्धापन दिन पक्ष स्थापनेचा उत्सव कमी आणि शिवसेनेच्या 2 गटातील नेतृत्व, अस्तित्व आणि भविष्यातील राजकीय लढाईचं सार्वजनिक प्रदर्शन अधिक ठरला. एका बाजूला 6 खासदारांच्या फुटीने जखमी झालेला उद्धव ठाकरे गट होता, तर दुसऱ्या बाजूला त्या फुटीमुळे आत्मविश्वासाने भरलेला एकनाथ शिंदे गट होता. आणि त्यामुळेच या 2 कार्यक्रमांनी महाराष्ट्रातील पुढील राजकीय संघर्षाची दिशा स्पष्ट केल्याचे चित्र आहे. बाकी मंडळी, कालच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणाची सभा जास्त गाजली याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.